काल खरं तर अजित पवार बारामतीत येत होते ते प्रचार सभेसाठी। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका 5 तारखेला होत आहेत। त्या निवडणुकांसाठी आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी त्याच्यासाठी सभा घेण्याकरता अंत्यदर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतले जे गावकरी आहेत, ग्रामस्थ आहेत, ते आता काटेवाडीमधल्या अजित पवारांच्या बंगल्याबाहेर मोठी रांग केली त्यांनी पाहायला मिळालं आणि आता पोलीस प्रशासनाकडून त्यांना आता आतमध्ये सोडण्यात आलेलं आहे। लाईनमध्ये या सगळ्यांकडनं आता अंत्यदर्शनाला सुरुवात झालेली आहे। रोहित पवार या सगळ्या ग्रामस्थांना, या नागरिकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतायत। आपण पाहू शकतोय की मोठी गर्दी आज सकाळपासूनच बंगल्याच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाली होती आणि अजूनही आपण जर हा पाहिला तर हा सगळा बारामतीचा गावकरी वर्ग आहे, पंचक्रोशीतले गावकरी आहेत। यांच्यासोबतच जिल्हा कोपरा जो असेल, आपण राज्यातले अनेक जिल्ह्यातले कानाकोपऱ्यातले जे समर्थक आहेत, अजित पवारांवर प्रेम करणारे आहेत, ते देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। रोहित पवार स्वतः या सगळ्या नागरिकांना त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करतायत। घोषणा देऊ नका, एका शिस्तीने तुम्ही सगळ्या दर्शन घ्या, अशी जी भूमिका आहे ती रोहित पवार स्वतः या सगळ्या नागरिकांना समजावून सांगतायत। आपण जर पाहिलं तर डबल लाईन करा, एक लाईन घ्या, दर्शन आपल्याला नाही करता येणार। बंद कर गेट। सुप्रिया सुळे या काही कार्यकर्त्यांशी संवाद साधतात, त्यांच्या भावनांना आवर घालण्यासाठी म्हणून त्यांच्याशी ते बोलत आहेत।